योद्धा न्यूज. शिरोलीत एक गाव एक शिवजयंतीचा जयघोष. सामाजिक उपक्रम, चिमुरड्यांची युद्धकला आणि दिमागदार मिरवणुकीने शिवजन्मोत्सव सोहळा ऐतिहासिक. शिरोली, पुणे. प्रतिनिधी. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या खेड तालुक्यातील शिरोली ग्रामस्थांनी एक गाव एक शिवजयंती हा आदर्श उपक्रम राबवत यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरा केला. जाखमाता शिवजयंती उत्सव समिती आणि समस्त शिरोली ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात भक्तिमय वातावरणासोबतच समाज प्रबोधन आणि शौर्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला. राजकीय मतभेद बाजूला सारून शिवभक्तीसाठी गाव एकवटले. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य ग्रामस्थ यांनी आपले हेवेदावे बाजूला सारून एकत्र सहभाग नोंदवला. अबालवृद्धांपासून ते महिलांपर्यंत प्रत्येकाच्या ओठावर जय शिवराय हा एकच मंत्र होता. गावातील एकीचे हे दर्शन संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले. शिवनेरीवरून शिवज्योतीचे आगमन कार्यक्रमाची सुरुवात 5 मार्च रोजी रात्री 11 वाजता ऐतिहासिक किल्ले शिवनेरीकडे प्रस्थान करून झाली. 6 मार्च रोजी सकाळी 8 वाजता टोल नाका ते शिरोली दरम्यान शिवज्योतीचे मोठ्या थाटात आगमन झाले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रक्तदानाचा महाकुंभ, महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग. चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशनच्या चाकण ब्लड सेंटरच्या सहकार्यानं आयोजित भव्य रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे यंदा तरुणांसोबतच महिलांनीही मोठ्या संख्येनं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. अनेक तरुणांनी आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान करून शिवजयंतीचा आनंद साजरा केला. काही ज्येष्ठ नागरिकांना प्रकृतीचं कारण सांगून डॉक्टरांनी रक्तदान न करण्याचा सल्ला दिला. तरीही रक्तदान केल्याशिवाय आम्ही हलणार नाही असा आग्रह धरत अनेकांनी दातृत्वाचा आदर्श ठेवला. रक्तदात्यांना समितीच्या वतीनं टिफिन बॉक्स, पाण्याची बाटली किंवा सॅक देऊन सन्मानित करण्यात आले. बाल मावळ्यांच्या शौर्यानं शिरोलीकर थक्क. या वर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुलं-मुलींनी सादर केलेले धाडसी मर्दानी खेळ. शिवरायांच्या काळातील युद्धकलेचा वारसा जपत अगदी प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी हातात लाठीकाठी आणि तळपती तलवार घेऊन चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. मुलींनी दाखवलेली दांडपट्ट्याची चपळाई पाहून उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यांचे पारणं फेडले. भव्य मिरवणूक आणि डिजिटल सजावट 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शिरोली गावातून शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अण्णा नंबर 1 डिजिटल, संगम इव्हेंट कुरुळी, संकल्प इव्हेंट आणि शिव लाईट्स शिरोली यांच्या आकर्षक डिजिटल सजावटीनं मिरवणुकीची शोभा वाढवली होती. महाबली हनुमान पथकाच्या ढोल ताशांच्या गजरानं संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. शिवव्याख्यान आणि गुणवंतांचा सत्कार 7 मार्च रोजी प्रख्यात शिवव्याख्याते ॲडव्होकेट शुभम बाळासाहेब गाडगे यांचे शिवरायांचे व्यवस्थापन या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. यावेळी ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री गणेश नाना अरगडे व श्री मंगेशजी सावंत यांचा ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित गौरव करण्यात आला. गावातील राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक मतभेद विसरून सर्व आजी-माजी मंडळी, महिला आणि तरुण एकत्र आले. हेच या एक गाव एक शिवजयंतीचं यश आहे. मुलांनी सादर केलेलं खेळ आणि रक्तदानासाठी झालेली गर्दी पाहून
मन भरून आले. आयोजक जाखमाता शिवजयंती उत्सव समिती शिरोली. शिरोली ग्रामस्थांनी राबवलेला हा शिस्तबद्ध आणि विधायक उपक्रम पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला असून एक गाव एक शिवजयंतीचा हा आदर्श इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरत आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलचं संपादक नारायण सूर्यवंशी यांनी.
प्रयत्न केला. रांजाच्या पाटलाला गडाच्या टोकावरनं ढकलून द्यायचं होतं. तुम्ही त्याला हत्तीच्या पायी द्यायचं होतं, पण तुम्ही त्याला जिवंत का सोडला? त्याचे हातपाय कलम करण्याची फक्त शिक्षा का दिली? त्यावेळेस शिवाजी राजांनी महासाहेब जिजाऊंना सांगितलं, महासाहेब आम्ही याला गडाच्या टकमक टोकावरनं ढकलून दिला असता, हत्तीच्या पायी सुद्धा दिला असता, पण हा संपला असता. पण आम्ही याचे हातपाय कलम करण्याची शिक्षा का दिली? आम्ही सांगितलं याचे हातपाय कलम करा आणि याला चौकात बसवा. कारण इथून पुढं स्वराज्यात कुणी जर बाईवर बदनजर टाकण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी राजा त्याचा राजाचा पाटील करतो, हे स्वराज्यात सगळ्यांना कळू द्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली. तिथून पुढं आपल्याला क्वचित एखादं प्रकरण पाहायला मिळेल, पण महिलांवर अत्याचार केल्याची गोष्ट आपल्याला दिसून येत नाही. हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं यश होतं, ही शिवशाही होती. पण आपल्याकडे दिल्लीतलं निर्भया प्रकरण असेल, कोपर्डीतलं असेल, अनेक प्रकरण आपल्याकडे पाहायला मिळायला लागतात. मला वाटतं छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं दिलेली शिक्षा आज या मातीत अंमलात येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मला वाटतं छत्रपतींचा आदर्श फक्त आपलीच लोक नाही, महाराष्ट्रातलीच लोक नाही, भारतातलीच लोक नाही, तर 7 समुद्रा पलीकडची लोक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात. तुम्ही म्हणाल कसं? 1977 साली व्हिएतनामची संरक्षण मंत्री मादाम बिन आपल्या देशात आली होती. आपल्या देशात आल्यानंतर आपले संरक्षण मंत्री होते जगमोहन राम होते. त्या व्हिएतनामच्या संरक्षण मंत्रीला त्यांनी म्हटले, आमच्या देशात ताजमहाल आहे, आमच्या देशात कुतुब मिनार आहे, चला तुम्हाला आमच्या देशातला ताजमहाल कुतुब मिनार दाखवतो. त्यावेळेस ती व्हिएतनामची संरक्षण मंत्री मादाम बिन असं म्हणाली, तुमच्या देशातला ताजमहाल कुतुब मिनार पाहायचा नाही, मला तुमच्या देशात असणाऱ्या मराठी मुलकात असणाऱ्या छत्रपती शिवरायांची समाधी पाहायची आहे. समाधी पाहायची आहे. जगमोहन रामांना काहीच कळत नव्हतं. ही व्हिएतनामची संरक्षण मंत्री, हिचा भारत देशाची संबंध काय आणि हिला काय माहिती आमच्या महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. तिला तिथं त्यांनी काहीच विचारलं नाही. तिला रायगडावर आणलं. रायगडावर आणल्यानंतर छत्रपती शिवरायांची समाधी दाखवली. छत्रपती शिवरायांच्या समाधीचं तिने वाकून दर्शन घेतलं. तिथली माती उचलली, आपल्या पर्स मध्ये टाकली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. जगमोहन राम सगळं पाहत होते. जगमोहन रामांच्या मनात प्रश्न होता, ही व्हिएतनामची संरक्षण मंत्री, हिचा भारत देशाशी संबंध काय आणि हिला कसे काय माहिती आमच्या छत्रपती शिवाजी महाराज. हिच्या डोळ्यात पाणी आलंय दर्शन घेत असताना. कसं काय? बराच वेळ मनामध्ये द्वंद्व सुरू होत. ती जायला निघाली आणि नाना जायला निघाल्यानंतर ज्यावेळेस जगमोहन रामांनी तिला प्रश्न केला की तुम्ही आमच्या मातीत आले, आमच्याकडे 8 आश्चर्यांपैकी ताजमहाल आहे, आमच्याकडे कुतुब मिनार आहे, आमच्याकडे 4 मिनार, अनेक गोष्टी आहेत, ते तुम्हाला दाखवत होतो, पण तुम्ही शिवाजी महाराजांची समाधी पाहायचं का ठरवलं किंवा का म्हटले की आम्हाला शिवाजी महाराजांची समाधी पाहायचंय? तिने उत्तर दिलेलं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. ती मादाम बिन असं म्हणाली, अहो काय करणार, व्हिएतनाम नावाचं माझं छोटस राष्ट्र 1955 ते 1975 अखंड 20 वर्ष बलाढ्य अमेरिकेशी झुंज देत होत, पण त्यांच्या मातीत जाऊन त्यांना नमवण्याची प्रेरणा मला कोण देत असेल ना, तर तुमच्या महाराष्ट्रातला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज येत होते. त्यांची प्रेरणा घेतली आणि अमेरिके सारख्या देशाला नमवण्याची ताकद आम्ही ठेवली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोण सांगते? व्हिएतनामची संरक्षण मंत्री मादाम बिन सांगतेय की अमेरिके सारख्या देशाला नमवण्याची ताकद आम्ही ठेवली कारण तुमच्या छत्रपती शिवरायांचं शिवचरित्र आम्ही वाचलं. लक्षात घ्या, आपल्याकडे कुतुब आला त्याने कुतुबशाही निर्माण केली, आपल्याकडे निजाम आला त्यानं निजामशाही निर्माण केली, आपल्याकडे मोगल आले त्यानं मोगलशाही निर्माण केली, पण भोसल्यांच्या शिवबाने कधीच भोसलेशाही निर्माण केली नाही. इथल्या गोरगरिबांचं, दीनदलितांचं, उपेक्षितांचं, सर्वसामान्य माणसाचं, इथल्या प्रत्येक रयतेच्या प्रत्येक माणसाचं स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य, ज्यावेळेस स्वराज्य म्हटलं जातं, स्वराज्य माझं राज्य, इथल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे हे राज्य कुणाचं आहे, हे राज्य माझं आहे. स्वराज्य. शिवाजी राज्य नाव नाही दिलं,
शहाजी राज्य नाही, जिजाऊ राज्य नाही देऊ शकले असते, नाही दिलं. स्वराज्य हे नाव दिलं. हा छत्रपतींचा विचार होता मित्र. तो विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. अहो, छत्रपतींसाठी माणसं जगायला नाही तर मरायला सुद्धा तयार होती. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी-जोहरच्या वेड्यात अडकले. सिद्धी-जोहरच्या वेड्यात अडकल्यानंतर बराच दिवस झाला. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी निसटायचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस अपयश होत होतं. सुटायचं कसं? त्यावेळेस त्यांना युक्ती सुचली. शिवा काशीदला बोलवलं. शिवा काशीदने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि सिद्धी-जोहरच्या त्या ठिकाणी भेटीला शिवा काशीद गेला. दुसरी पालखी सजली. बाजी प्रभू देशपांडे 600 बांधव छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्या पन्हाळगडावरून निघणार होते. पन्हाळगडावरून निघणार असताना मला असं वाटतं तिथला दगड सुद्धा शहारला असेल, माती सुद्धा शहारली असेल, झाडे सुद्धा पाने फुले शहारली असेल. अरे माझा राजा इतका दिवस कैदेत आहे, माझा राजा इतका दिवस नजर कैदेत असताना, वेड्यात अडकले असताना आज माझा राजा निघतोय. वाकून मुजरा केला असेल त्या झाडांना, त्या मातीनं, त्या दगडांना, त्या दोंड्यानं, त्या दरवाज्यानं की अरे माझा राजा निघतोय इथून. आणि संध्याकाळी पावसाळ्याचे दिवस होते. ढगांचा गडगडाट होता, विजांचा गडगडाट होत होता. काळोखी रात्र होती. राजा निघाले. 600 मावळ सोबत होते. राजांची पालखी खांद्यावर घेतली मावळ्यांनी आणि राजे निघाले. दुसरी पालखी शिवा काशीदची सिद्धी-जोहर पर्यंत पोहोचली होती. सिद्धी-जोहरला कळालं होतं शिवाजी महाराजांचा रूप घेतलेला दुसराच कुणीतरी आहे. कारण फाजल खानाने सांगितलं, अफजल खान वादाच्या वेळी मी पाहिलंय शिवाजी राजांच्या डोक्यावरती खून आहे. खून नव्हती, शिवा सापडला होता. शिवा म्हटला 100 दिवस शिवा न्हावी म्हणून जगण्यापेक्षा, 100 दिवस शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस शिवाजी महाराज म्हणून मरतोय. आणि शिवा काशीद गेला. राजांना वार्ता कळाली. राजांची पालखी गजखिंडी पर्यंत आली होती. राजांना वार्ता कळाली शिवा गेला. सिद्धी-जोहरला कळालंय की शिवाजी महाराज निसटून गेले. सिद्धी मसूद खानाची तुकडी राजांच्या पाठलागावर आली. राजांनी गजखिंडीमध्ये पालखी थांबवली. आज आपण पावनखिंड म्हणतो, त्यावेळेस गजखिंड म्हटलं जायचं. गजखिंडीत पालखी थांबवली. सैनिकांना आदेश दिला पालखी थांबवा. बोयांना सांगितलं. बोयांनी पालखी थांबवली. बाजी प्रभू आले. राजे समोर आले. राजांनी बाजीला सांगितलं, बाजी आपल्या पाठीमाग सिद्धी-जोहरचं सैन्य येतंय. सिद्धी मसूद खान नेतृत्व करतोय. आपल्याला थांबावं लागेल, लढावं लागेल. विशाळगड टप्प्यात नाही, वेळ जाईल. बाजी म्हटलं होईल, आपण इथंच थांबू आणि आपण सिद्धीला त्या ठिकाणी सिद्धीच्या सैन्याला थोपू. बाजी म्हटलं नाही राजा, तुम्ही पुढं व्हा. छत्रपती शिवाजी महाराज होते, ते आपल्या सैन्यांची काळजी घेत होते. ते कुणी यवन बादशाह नव्हते. बाजी ऐकायला तयार नव्हता. राजाही म्हणत होते मी थांबतो. शेवटी बाजी म्हटला, राजा एवढ्या दिवस तुमच्या संघ आहे, कधी काही मागितलंय का? एक वेळ संधी द्या राजा. आणि त्या ठिकाणी बाजीने थांबायचा निर्णय घेतला. 300 मावळे सोबत दिले. राजांची बाजीची गळाभेट झाली. गळाभेट होत असताना माहिती राजांनाही होतं, माहिती बाजी प्रभूलाही होतं, या उपर दुसरी भेट होणार नाही. माहिती होतं गजखिंडीत मरण आहे. तरी सुद्धा बाजी प्रभू त्या ठिकाणी थांबले. राजांना सांगितलं, राज लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा राजे वाचला पाहिजे. तुम्ही पुढे व्हा, मी खिंड राखतो. फक्त गेल्यानंतर तोफांचे बार करा. राजे पुढे गेले विशाळगडाकडे. सुरव्यांचा 400चा वेळा मारून काढला. बराच वेळ बाजी 10 तास 12 तास त्या खिंडीमध्ये लढतोय. एक वेळ अशी आली होती की बाजीच्या शरीरावर वार करायला जागा नव्हती, पण बाजीची तलवार फिरत होती. बाजी विचारत होते. राजा पोहोचला का? आणि ज्या वेळेस तोफांचे बार झाले, सूर्यांचा इकडे वेळा मारून काढला. राजे सिंहासनाकडे निघाले. तोफखान प्रमुखाला सांगितलं, बत्ती द्या, तोफांना करून द्या बाजीला. राजे पोहोचले आणि तोफखान प्रमुखाने बत्ती दिली आणि तोफांचा बार झाला. आणि इकडे बाजीनं खिंडीच्या तोंडाशी देह ठेवला. बाजीच्या रक्तानं ती खिंड पावन झाली, म्हणून त्याला पुढे नामांतरण केलं गजखिंडीची पावनखिंड. ही माणसं राजांसाठी मरायला तयार झाली का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ना, तिथल्या प्रत्येकाचं, सर्वसामान्यांचं, इथल्या प्रत्येक माणसाचं हे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपतींचा विचार, छत्रपतींचा आचार हा तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. छत्रपतींचा विचार जर घेतला तर माणसं आयुष्यात फार पुढे जाऊ शकतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक उदाहरण सांगतो. आपल्या सगळ्यांना नाशिक माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना सातारा, धुळे, साक्री तो भाग माहिती आहे.
त्या धुळे साताऱ्याच्या जवळ एक भिल्ल समाजाचं पाडा होता, दहिपा नावाचा पाडा. भिल्ल समाजातलं कुटुंब होतं. त्यांचा व्यवसाय होता गावठी दारू पाडायचा, गावठी दारू विकायचा. त्या नवरा आणि बायको दोघे जण होते. त्या महिलेच्या पोटामध्ये अर्भक राहिलेलं असतं आणि एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा ती गावठी दारू पाडतो आणि गावठी दारू संध्याकाळी तशीच प्राशन करतो. त्यामध्ये विष उतरलेलं होतं. भयान दारिद्र्यता. भिल्ल समाजाचं कुटुंब होतं. तसंच विष उतरतं, तसंच प्राशन करतो, तो मृत्युमुखी पडतो. गावातली लोक जमा होतात. गावातली लोक जमा झाल्यानंतर त्या महिलेला सांगतात, अगं तुझा नवरा मरून पडलाय, तुझा नवरा मरून पडलाय, तुझ्या पोटामध्ये जे अर्भक राहिले त्याचा सांभाळ कोण करणार, त्याला वाढवणार कोण? त्या मातेनं त्या माऊलीनं सांगितलं, मी माझ्या मुलाचा सांभाळ करेल, मी माझ्या मुलाला वाढवेल. आणि त्यानंतर मुलगा झाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. पोरगा शाळेत जायला लागला. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी. 5वीला पोरगा शाळेत गेला आणि आईचा तोच गावठी दारू पाडण्याचा, गावठी दारू विकण्याचा व्यवसाय सुरू होता. पोरगा 5वीला शाळेत गेलं. 5वीला शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटली आणि 5 वाजता शाळा सुटल्यानंतर पोरगा घरी आलं. भयान दारिद्र्यता, भयान. आपल्याकडे आज लाईट आहे, विजेची सगळी सोय आहे, काहीच तिथे काहीच नव्हतं. संध्याकाळी आल्यानंतर त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. आईचा गावठी दारू पाडण्याचा, गावठी दारू विकण्याचा व्यवसाय होते. 2 गिराईक आले, आईकडे गेले आणि 15 रुपयाची गावठी दारू घेतली. दारू घेतल्यानंतर माघारी आले आणि पोराला बोलवले, पोरा इकडे. पोरगा साहेबाच्या जवळ गेलं. पोरानं 5 रुपये खिशात, त्या साहेबानं 5 रुपये खिशातले काढून पोराच्या हातात दिले. सांगितलं, पोरा जा समोरच्या दुकानातून जाऊन फुटाले घेऊन ये. पोरगा म्हटलं, साहेब माझा अभ्यास मागे राहतोय, मी जाणार नाही. संध्याकाळी घरात लाईट नाही, मला अभ्यास या ठिकाणी जोपर्यंत सूर्योदय आहे तोपर्यंत अभ्यास करायला मिळतो. संध्याकाळी माझ्या घरात लाईट नाही, मला जाता येणार नाही साहेब. साहेबांना पाहिलं, पोराला जवळ ओढलं आणि जोरदार कानाखालीला गावली. आणि आईला पाहिलं, अरे साहेब माझ्या पोराला मारतो. आई धावत 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 आली. पोराला पदराच्या आत लपवलं, सांगितलं, साहेब साहेब पोराला मारायचं काम नाही, माझा पोरगा अभ्यास करतोय. साहेब म्हणला, शिकून कुठं तुझा पोरगा कलेक्टर होणार आहे? आईला माहिती नाही कलेक्टर कोण असतो. आईला माहिती नाही कलेक्टर कडे किती जिल्हे असतात, किती तालुके असतात, कलेक्टर साठी काय लागतं. आईला काहीच माहित नाही. फक्त साहेब काय म्हटलाय, शिकून कुठं तुझा पोरगा कलेक्टर होणार आहे. म्हणजे कलेक्टर कुणीतरी मोठा माणूस आहे हे आईला समजलं. आईने पोराला सांगितलं, बाळा आयुष्यात काही नाही झालं तरी चालेल, पण तुला कलेक्टर व्हायचंय. साहेब काय म्हटलाय, शिकून तुझा पोरगा कुठे कलेक्टर होणार आहे, तुला कलेक्टर व्हायचंय. पोरगा पुढं 6वी, 7वी, 8वी, 9वी, 12वी झालं, नीट झालं, पोरगा डॉक्टर झालं. पण डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये एकच खंत होती, आई म्हटलीये तुला कलेक्टर व्हायचंय. पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पोरगं एक दिवस कलेक्टर झालं. नांदेड मध्ये पोस्टिंग झाली आणि नांदेड मध्ये पोस्टिंग झाल्यानंतर पत्रकार धावत आले. म्हटले, साहेब तुम्ही ज्या समाजातून आलाय ना, तुम्ही ज्या वाड्यातून, ताड्यातून, पाड्यातून, वस्तीतून आलाय ना, तिथं शिक्षण पोहोचणं शक्यच नाही साहेब. साहेब ज्या समाजातून आलाय, ज्या परिस्थितीतून आलाय, ज्या कुटुंबातून आलाय, तिथं शिक्षण जात नाही साहेब. मग तुम्ही कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेत कसा साहेब? त्यावेळेस त्या साहेबांनी सांगितलं, मी ज्या खुर्चीवर बसतो ना, त्या खुर्चीच्या मागे 2 लोकांचे फोटो लावले. त्या 2 लोकांचा मी आदर्श घेतला आणि मी कलेक्टर पदापर्यंत पोहोचलो. पहिला फोटो होता आपल्या जन्मदात्या आईचा आणि दुसरा फोटो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला आणि मी कलेक्टर पदापर्यंत पोहोचलो. त्या व्यक्तीचं नाव आहे आबा डॉक्टर राजेंद्र भारुडे. आपल्या पुण्यात सीओ पदावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. व्याख्यान संपल्यानंतर निवांत घरी गेल्यानंतर युट्यूबवर पहा, मी पाहिलेलं स्वप्न डॉक्टर राजेंद्र भारुडे. म्हणजे छत्रपती शिवरायांचा आचार, विचार आणि कृती जर आपण केली, त्यांचा विचार आचार घेतला तर आपण कलेक्टर पदापर्यंत पोहोचू शकतो. हे या राजेंद्र भारुडे भिल्ल समाजाच्या कुटुंबातल्या मुलाकडनं आम्हाला पाहायला मिळालं. हे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो.
पण या पगार देण्याचा पहिली सुरुवात कुणी केली असेल, त्या पगार संकल्पनेचा उद्घाटक कोण असेल तर तो राजा शिवछत्रपती आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सैनिकांना पगार देण्याची पद्धत सुरू केली. कारण आतापर्यंत वेतनदारी पद्धत होती. एखाद्या व्यक्तीकडे अनेक सैनिक कामाला असायचे, राजे महाराजे त्याच्याकडे पैसे द्यायचे, तो पुढे सैनिकांना देतोय नाही देत ते माहिती नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला रोख पगार देण्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी आणली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज एक उत्कृष्ट इंजिनियर सुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लढाया माहित आहे, छत्रपती शिवरायांचं अनेक युद्ध आपल्याला माहित आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ट इंजिनियर सुद्धा आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे काही दिवसांपूर्वी रायगड जवळच्या सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण जर पाहिलं तर प्रतापगडाच्या पायथ्याशी पोलादपूर नावाचं गाव आहे. त्या पोलादपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आजही आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला मिळायला लागतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट इंजिनियर सुद्धा आहेत. हे सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या तलवारीच्या पलीकडचा छत्रपती शिवाजी महाराज आज समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. छत्रपतींचे आचार, छत्रपतींचे विचार, छत्रपतींचे संस्कार तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आज आपल्या मुलांचे आयडॉल कोण आहेत? सलमान खान आहेत का? आहेत. सलमान खान, कॅटरीना, शाहरुख हे आपल्या मुलांचे आयडॉल आहे. मला वाटतं आपल्या मुलांचे खरे आयडॉल कोण असले पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज असले पाहिजे, महासाहेब जिजाऊ आपले आयडॉल असले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस काय होतं छत्रपतींकडे? तिथली सह्याद्रीतली 12 मावळातली लिंबू टिंबू पोरांना सोबत घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. मला सांगा, प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचा पुतळा काढला? नाही माहिती? कुणाचा? अफजल खानाचा पुतळा काढला. आपल्या सगळ्यांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा पुतळा काढला. पण अफजल खानाचा पुतळा काढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन पहा, छत्रपती शिवरायांचं प्लॅनिंग पहा. कारण ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला आणि अफजल खान महाराष्ट्रावर चालून आल्यानंतर ज्यावेळेस अनेक वतनदारांना, अनेक पाटलांना, अनेक देशमुखांना पत्र गेलं की तुम्ही माझ्यासोबत या, मी शिवाजी राजाचा पराभव करणार आहे, तुम्ही माझ्यासोबत या, तुमचं वतन टिकेल, तुमची जहागिरी टिकेल, तुमची संपत्ती टिकेल, पण तुम्ही माझ्यासोबत या. आणि असंच पत्र गेलं कान्होजी जेदेंना. कान्होजी जेदेंच्या घरी पत्र आलं. कान्होजींनी पत्र पाहिलं, अफजल खानाचं फरमान आलंय, सैन्यामध्ये दाखल व्हा सांगतोय अफजल खान. कान्होजीने पत्र हातात घेतलं, पोरांना सोबत घेतलं, घोड्याला टाच मारली आणि राजांच्या समोर आला. राजांना पत्र दाखवलं, राजा अफजल खानाचं फरमान आलंय, अफजल खानानं सांगितलंय की तुम्ही माझ्या सैन्यात या, नाही आले तर वतन जप्त केलं जाईल, गाढवाचा नांगर फिरवला जाईल, संपत्ती जप्त केली जाईल. राजांनी कान्होजीकडे पाहिलं आणि कान्होजी जेदेंना सांगितलं, जावं की मग, अफजल खानाचं फरमान आले, घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवला जाईल, संपत्ती जप्त केली जाईल, जावं की. व्यक्तिनिष्ठ माणसं किंवा ज्यांच्याकडे निष्ठा असते ना, ती माणसं कशी असतात पहा. कान्होजी जेदेंनी राजांकडे पाहिलं आणि राजांना सांगितलं, राजा तुम्ही आमची हीच निष्ठा जोखली काय? राजांच्या समोर आले, शेजारून फुलपात्र घेतलं, हातात पाणी घेतलं, राजांच्या पायावर सोडलं. म्हटले, राजा हे पाणी सोडलं घरादारावर, हे पाणी सोडलं संपत्तीवर, हे पाणी सोडलं मुलाबाळांवर. राजा तुमच्या सोबत आहे, अफजल खान येऊ द्या, अफजल खानाला याच मातीत गाडू आणि तुमच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहू. ही अशी व्यक्तिनिष्ठ माणसं, ही अशी माणसं होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी स्वराज्य निर्माण करू शकले. तुम्हाला एक सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा पुतळा काढला. त्यावेळेस अफजल खानाच्या आणि छत्रपती शिवरायांच्या भेटीमध्ये काही जरी झालं असतं, शामियान्यात काही जरी झालं असतं, तरी छत्रपती शिवाजी महाराज जिंकले असते. कारण काय?
तुम्ही म्हणाल कसं काय? याचं उत्तर असं आहे, छत्रपती शिवाजी की. प्राथमिक शाळेचा आवाज जास्त वाटतो हायस्कूल पेक्षा. पुन्हा एकदा घोषणा देऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. दोघांचा आवाज सारखा आहे. असाच आवाज आपला बुलंद राहो आणि आपल्याला यश संपादन करत राहू. याच या छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे 396व्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करतो. ज्या माणसाचं माणसाला पुन्हा पुन्हा नामस्मरण व्हावं तो राजाधिराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या माणसाचा इतिहास एकदा वाचल्यानंतर त्या माणसाचा इतिहास पुन्हा पुन्हा वाचावाच वाटतो तो राजाधिराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. देवगिरीच्या इतिहासातील सगळ्यात बुद्धिवंत राजा, ज्याची इतिहासानं नोंद घेतली, द किंग ऑफ हिस्ट्री असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. पारतंत्र्याच्या नगरीमध्ये सुद्धा स्वातंत्र्याचं पहिलं पुष्पार्पण करणारा रणधुंदार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. ज्या राजाचं नाव ऐकल्यानंतर युद्धभूमीवरील घोडा सुद्धा थांबावा, ज्या राजाचं नाव ऐकल्यानंतर तुमच्या आमच्या अंगातलं रक्त सळसळ लागतं, तो राजा म्हणजे महाराष्ट्राचा मान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिवाळे, सारस्वताचे उमाळे, भक्तिरसाचे स्वारे संत संत ज्ञानेश्वर महाराज. कधी बंद न पावणाऱ्या विचारांना अभंगात गुंफून ज्यांनी जगाला तत्वज्ञान दिलं ते तत्वचिंतक जगद्गुरु तुकोबाराय. काळ कधी कुणासाठी थांबत नाही, पण त्याच काळाच्या छातडावरती पाय देऊन या जगाला ताटमानेने कसं जगावं त्या शिकवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. भीमा, बामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मरणाला निर्भया छातीनं सामोरा जाणारा धर्मवीर हुतात्मा छत्रपती संभाजी राजा. भारताचं संविधान लिहिण्यासाठी मला फारसे कष्ट पडलेच नाही, कारण माझ्या समोर होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे सांगणारे लोकमान्य टिळक. असे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची, पंचप्राणांची आहुती दिली. आपण ज्या मातीत उभे आहोत, ज्या मातीचा आपल्याला अभिमान आहे, ज्यांनी वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी हसत हसत बलिदान दिलं, ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू या सर्व महापुरुषांना, महामानवांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी मनापासून त्रिवार अभिवादन या ठिकाणी करतो. आज छत्रपतींचा काळ लोटून 350 वर्ष होऊन गेलेली आहे. 350 पावणे 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मनात, तुमच्या आमच्या हृदयात त्याच ताकदीनं, त्याच धैर्यानं, त्याच शौर्यानं आणि त्याच अभिमानानं जिवंत आहे. याचं कारण काय? काय निर्माण करून ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी? काय इतिहास निर्माण केलाय की जो 350 पावणे 400 वर्षानंतर सुद्धा तुमच्या आमच्या मनात जिवंत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुमच्या आमच्या अंगातलं रक्त सळसळायला लागतं. कारण या माणसानं इतकं मोठं 50 वर्षामध्ये काम करून ठेवलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव राहणार आहे. मगाशी माझ्या आधी सरांनी भाषण करताना सांगितलं की शिवाजी हे फक्त नाव नाही, तर तो एक विचार आहे. शी हा शिकण्याचा आहे, वा हा वाचण्याचा आहे, ज हा जगण्याचा आहे, जिंकण्याचा आहे. शिवाजी फक्त नाव नाही, तर तो विचार आहे, तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, जगलं पाहिजे, जिंकलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने शिवाजी होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. आता आपल्यापैकी बरेच जण चौथीला किती जण आहेत? चौथीची मुलंच नाही का? नाही, ठीक आहे. 5वीला किती जण आहे? बरेच जण आहेत. 5वीला बरेच जण आहेत. आपल्याला 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा होता. इतिहासात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. पण त्याच्या पलीकडचा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांना ऐकायला आवडेल? नक्की. हायस्कूल वाले सगळ्यांना? ओके, सगळ्यांना आवडेल ऐकायला. छत्रपती शिवाजी महाराज
असा एक राजा होता की आतापर्यंत आपल्याला ढाल तलवार शिकवली, छत्रपती शिवरायांचे लढाया शिकवल्या, पण त्याच्या पलीकडचा छत्रपती शिवाजी राजा आज मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो, छत्रपती शिवरायांचं प्रशासन पाहतो, छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य पाहतो, त्यावेळेस लक्षात येतं की आपलं प्लॅनिंग असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस भेटीला जाणार त्यावेळेस सैनिकांना त्यांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेस आज जाईल आतमध्ये आमचं काही होऊ द्या. बाहेर तुतारी वाजवणारा होता, तुतारी वाजवणाऱ्यांना सांगितलं होतं की मी आतमध्ये गेल्यानंतर तू तुतारी वाजवायला सुरुवात करायची. व ती तोफखान प्रमुखाला सांगितलं होतं शामियानाच्या बाहेरच्या तुतारी वादकानं तुतारी वाजवायला सुरुवात केली की तू वरतून तोफांचे गोळे डागायचे आणि तोफांचा आवाज करायचा. आणि हे सगळं दोघांनाही सूचना दिल्यानंतर तुतारीवाल्याला सूचना दिली, तोफखानाला प्रमुखाला सूचना दिली, त्यानंतर मावळ्यांना सूचना दिली की ज्यावेळेस तोफेचा आवाज होईल भेटीत काही होऊ द्या, भेटीत कोणताही निकाल लागू द्या, पण तुम्ही अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडायचं आणि अफजल खानाच्या सैन्याचा पराभव करायचा, अफजल खानाच्या सैन्याचा फडशा पडायचा. आता तोफखान प्रमुखाला सांगितलं, तुतारीवाल्याला सांगितलं, पण अफजल खानाच्या सैनिकांना काय वाटणार, ज्यावेळेस भेट होईल, तुताऱ्या वाजतील, तोफा वाजतील, त्यावेळेस त्यांना असं वाटेल की अरे छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होतीये, काहीतरी आतमध्ये घडलंय, काहीतरी एखादा तह झालाय, काहीतरी झालंय, छत्रपती शिवाजी महाराज शरण किंवा काही वाटेल असं अफजल खानाच्या सैनिकांना वाटलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सांगितलं होतं की तुम्ही तुटून पडा, अफजल खानाच्या सैन्याचा पराभव करा. आणि झालं तसंच, भेट चालू झाली, तुतारी वाजली, तोफा वाजल्या आणि अफजल खानाच्या सैनिकावर आपले मावळे तुटून पडले आणि त्या ठिकाणी विजय मिळवला. म्हणजे हे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग आहे. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्यावर गाडलेलं हे सगळ्यांना माहित आहे, पण छत्रपतींची दूरदृष्टी, प्लॅनिंग, नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवरायांचं धोरण होतं रयतेच्या बाजीच्या देठालाही हात लावू नका. आपल्या सगळ्यांनी चौथीच्या पुस्तकात वाचलंय का की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेच्या बाजीच्या देठालाही हात लावू नका. इतका रयतेच्या प्रति काळजी घेणारा हा राजा होता. आज आपण पहा, आदर्श पासून बोगस पासून ए पासून झेड पर्यंत सगळे घोटाळे आपल्याला पाहायला मिळतात. पण छत्रपती शिवरायांच्या शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी रयतेची काळजी कोणत्या प्रकारे घेतली होती हे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळायला लागते. आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. आता मागे काल मॅच झाली, संजू सॅमसनने किती रन केले? 89 रन केले, बरोबर. संजू सॅमसननी 89 रन केले हे आमच्या पोरांना माहिती हो. पण माझ्या शेतकरी बापानं सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेताच्या या बांधापासून त्या बांधापर्यंत किती हजारो लाखो धावा केल्या, पण आमच्या पोरांना त्याचं काही नाही. पण एखाद्या क्रिकेटरने 100-90 धावा केल्या तर त्याचा आक्रोश आमच्या पोरांना वाटतं. पण खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बापानं हजारो लाखो धावा शेताच्या बांधावरनं या बांधावरनं त्या बांधापर्यंत कधीच केल्या, त्याचं नवल वाटत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आमच्या पोरांना आयडॉल आमचा बाप वाटला पाहिजे, आमची आई वाटली पाहिजे, आमचे छत्रपती शिवाजी महाराज वाटले पाहिजे, संभाजी महाराज वाटले पाहिजे, जिजाऊ महासाहेब वाटला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज शेतकऱ्याची परिस्थिती काय, पेरलं तर उगवत नाही, उगवलं तर पिकत नाही, पिकलं तर विकलं जात नाही, आणि विकलं गेलं नाही तर पैसे मिळत नाही, आणि पैसे मिळाले नाही तर माझा शेतकरी बाप शेताच्या बांधावरती आत्महत्या करताना दिसून यायला लागतो. ही दुर्दैवाची गोष्ट इथं आज घडताना आपल्याला बघायला मिळते. पण शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद तुम्हाला आम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला धान्य दिली, बैलजोड्या दिल्या, बी बियाणं दिली, शेती कशी करावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं. एवढंच काय, दुष्काळ पडला तर शेतसारा माफ केला. म्हणून छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद तुम्हाला आम्हाला दिसून येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण स्वराज्याचा विचार केला, ज्यावेळेस मी मागाशी
बसलो होतो त्यावेळेस सर सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी राजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. जर आपण विचार केला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जर एखाद्या महिलेवर अत्याचार केला तर त्याचे हातपाय कलम केले गेले होते. सकोजी आपल्या सैन्यातला होता, त्याचे डोळे काढले होते. ही शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. आणि ज्यावेळेस राजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले आणि दरबार शांत झाला,